तुम्हालाही कधी असं वाटलंय का की जन्म म्हणजे देवाचा एक आशीर्वाद आहे? ते बाळाचं पहिलं रडणं म्हणजे एका नवीन आयुष्याची सुरुवात होणे आहे. पण काही ग्रंथपुराणात असंही लिहिलंय की बाळाचं पहिलं रडणं म्हणजे फक्त रडणं नसून ते आत्म्याचं किंचाळणं आणि दुःख असतं, की यावेळीही त्याला मोक्ष मिळाला नाही. यावेळीही तो अपयशी ठरला आणि परत या जन्मा मरणाच्या फेऱ्यात तो अडकला. हिंदू धर्म असं म्हणतं की आयुष्य म्हणजे जन्म, मरण आणि पुनर्जन्माचा एक फेरा आहे. आत्मा किंवा जीव प्रत्येक जन्मात त्याचा गेल्या जन्मीचा अदृश्य ओझं उचलून चालत असते. प्रत्येक पाप, प्रत्येक पुण्य, इच्छा, आकांक्षा, अपूर्ण कर्म सगळं काही नेतं त्याला पुन्हा एकदा एका नवीन आईच्या गर्भात. काही आत्म्यांचा जन्म पुन्हा मनुष्य रूपात होतो, काहींचा प्राणी म्हणून होतो आणि काही इथेच आत्मा बनून भटकत असतात. त्याचं कारण हे असतं की एकतर त्यांचं काही कर्म अपूर्ण राहिलेले असतात किंवा त्यांना नैसर्गिक मृत्यू आलेला नसतो. म्हणजे त्यांचा मृत्यू एकतर ॲक्सिडेंटनी किंवा कोणी कसल्या तरी अपघाताने किंवा कोणीतरी त्यांना मारलेलं असतं. पुनर्जन्म म्हणजे काही वरदान नाही तर एक श्राप आहे. या जगाशी तुम्ही अजूनही अलिप्त नाही झालात. अशी व्यक्ती खूप कमी असतात ज्यांना त्यांचं गेलं आयुष्य आठवणीत असतो आणि ज्या लोकांना ते आठवतं त्यांना लोक वेडा घोषित करतात. आज आपण काही अशाच लोकांबद्दल बोलणार आहोत, ज्यांना त्यांच्या गेल्या आयुष्याची प्रत्येक एक लहान गोष्ट लक्षात आहे. आपली जी पहिली गोष्ट आहे ती काही अशी सुरू होते. 1983 मध्ये एका रात्री आग्रा येथील सुरेश वर्मा नावाचं एक व्यावसायिक आपल्या कारमधून घरी परत येत होते. त्याने आपल्या मोठ्या बंगल्याबाहेर गाडी थांबवली आणि जोरजोरात हॉर्न वाजवू लागले. पण 3-4 वेळा हॉर्न वाजवूनही बंगल्यातून कोणी गेट खोलायला आलं नाही. शेवटी ते स्वतःच गाडीतून उतरले आणि बंगल्याच्या दिशेने चालू लागले. आणि जसेच ते आपल्या गेटच्या जवळ पोचू लागले त्यांना जोरात कोणतरी त्यांच्या मागे पळत येतंय असा आवाज आला. त्यांनी मागे बघितलं, तेवढ्यातच बंदूक घेतलेले 2 लोक त्यांच्या जवळ धावत आले. सुरेशला काही समजण्यापूर्वी किंवा तो काही करण्यापूर्वी एक गोळी थेट सुरेशच्या डोक्यात घुसली आणि त्याचा तिथेच मृत्यू झाला. पोलीस कंप्लेंट वगैरे झाले, पोलीस आले आणि तपास वगैरे सगळं काही सुरू झालं. कोणी हल्ला केला, का हल्ला केला, कोणालाच माहीत नव्हते. सुरेशच्या घरातल्यांसाठी ही खूप कठीण परिस्थिती होती. त्यांनी त्यांच्यापरेही खूप प्रयत्न केले. पोलिसांनीही खूप तपास घेतला, पण त्यांना काही फारसे पुरावे मिळाले नाही आणि त्यामुळेच ती केस तिथेच थांबवण्यात आली. 5 वर्षांनी काही असे घडले ज्यांनी त्यांच्या जुन्या जखम्या परत ताज्या झाल्या. त्यांना एक 4 वर्षांचा मुलगा भेटला जो स्वतःला सुरेश वर्मा म्हणून सांगायचा. 10 डिसेंबर 1983 रोजी उत्तर प्रदेश येथील एक गरीब कुटुंबात एका मुलाचा जन्म झाला. त्याचे नाव तोरण सिंग होते आणि सर्वे त्याला टीटू या नावाने हाक मारायचे. त्याचे कुटुंब आग्रापासून 13 किलोमीटर दूर असलेल्या बाद नावाच्या एका छोट्याशा गावात राहत होतं. 6 भावंडांमध्ये सर्वात लहान टीटू सगळ्यांचा लाडका होता. पण जेव्हा तो 2 वर्षांचा झाला तेव्हा तो काही विचित्र गोष्टी बोलू लागला. हे माझं घर नाही आहे, तुम्ही माझे आई वडील नाही आहात, माझं नाव टीटू नसून सुरेश आहे आणि मला एक पत्नी आणि 2 मुलं आहेत. आता टीटूचे हे बोलणं ऐकून त्याच्या घरचे काळजीत पडले. खरं तर टीटू त्याच्या आईवडिलांच्या गरिबीची थट्टासुद्धा करायचा. सुरुवातीला त्याच्या घरच्यांना असे वाटले की टीटू लहान मुलांसारखा काही असेच काल्पनिक गोष्टी बनवत आहे. पण जसा जसा तो मोठा होत गेला तसे तसे त्याचे वागणे आणखीन विचित्र होऊ लागले. वयाच्या 4थ्या वर्षीच टीटू वडिलांकडे आग्र्याला जायचं हट्ट करू लागला. खरं तर बघायला गेलो तर ह्या वयात मुलांना असे जागेचे नावं किंवा आग्रा आणि हे सर्व कुठे हे माहितीसुद्धा नसतं. पण ते त्याला नेहमी नकार द्यायचे. आणि एक दिवस टीटूला न सांगता त्याचे वडील काही कामासाठी आग्र्याला गेले. जेव्हा टीटूला हे समजलं तेव्हा तो खूप रागावला. तो ओरडू लागला आणि रडू लागला. जेव्हा त्याच्या मोठ्या भावाने त्याला आग्रा जाण्यामागचं कारण विचारलं तेव्हा टीटूने त्याला सांगितलं
की आग्र्याला माझे मोठे घर आहे आणि मला तिथे जाऊन माझ्या कुटुंबाला भेटायचं आहे. टीटूने सांगितले की त्याच्या आग्रा येथे रेडिओचं दुकान आहे. आता टीटूच्या विचित्र वागण्यामागचे रहस्य जाणून घेण्यासाठी अशोकने आग्र्याला जायचे ठरवले. आग्र्याच्या एका गर्दीच्या ठिकाणी मॉल रोडवर अशोकला एक रेडिओचे दुकान दिसले. दुकानावर मोठ्या अक्षरात सुरेश रेडिओस असे लिहिले होते. जेव्हा तो दुकानात गेला तेव्हा त्याने पाहिले की एक विधवा महिला ते दुकान चालवत होती. ती दुकानाची मालक सुरेश वर्मा यांची पत्नी आहे, ज्यांचं 5 वर्षापूर्वी मृत्यू झाला होता. अशोकने उमाला त्याच्या भावाचं विचित्र वागण्याबद्दल सांगितलं. दुसऱ्या दिवशी उमा टीटूला भेटायला त्याच्या गावी गेली. टीटूला पाहिल्याबरोबरच जशी काही वर्षांची ओळख असावी तो तिच्याकडे धावत गेला. टीटूच्या लक्षात आले की उमा मारुती कारमधून आली होती. त्याने रागाने सुरेशच्या भावाला विचारले की माझी फिएट कुठे आहे. वास्तविक सुरेशच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाने ती कार विकली होती. टीटू सुरेशच्या आईवडिलांना प्रेमाने भेटला आणि उमाजवळ जाऊन त्यांनी आपल्या मुलांबद्दल विचारले. टीटूच्या कुटुंबासाठी या सर्व गोष्टी स्वीकारणे खूप कठीण जात होते. ज्या गोष्टी त्यांना त्यांच्या मुलाचे बालिश कृत्य वाटत होते त्या सर्व गोष्टी आता खऱ्या ठरत होत्या. आता लवकरच टीटूची ही गोष्ट त्यांच्या गावात चर्चेचा विषय बनली. टीटूच्या बातम्या वर्तमानपत्र, न्यूजपेपर आणि रेडिओ स्टेशनवर पसरू लागल्या आणि लवकरच ही बातमी संशोधक अँटोनिया मिल्सपर्यंत पोहोचली, जी दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये पुनर्जन्मावर अभ्यास करत होती. मिल्स या मनसोपचार तज्ज्ञ डॉक्टर लॅन स्टीव्हन्सन यांच्या सहकारी होत्या आणि त्यावेळी स्टीव्हन्सन पुनर्जन्मावरील त्यांच्या संशोधनासाठी खूप प्रसिद्ध होते. डॉक्टर स्टीव्हन्सनच्या सल्ल्यानुसार मिल्सने टीटू सिंगच्या प्रकरणाचा अभ्यास करायचं ठरवलं. मिल्स त्याच्या कुटुंबासह आग्र्याला गेली. जसेच त्यांनी आग्र्यामध्ये एंट्री केली, जसेच त्यांनी आग्र्यामध्ये प्रवेश केले, टीटूला त्याचा भूतकाळ आठवू लागला. त्यांनी त्याच्या घरचा आणि त्याच्या दुकानाचा पत्ता अगदी बरोबर सांगितला. जेव्हा टीटू सुरेशच्या घरी गेला तेव्हा तो अंगणात उभा राहिला आणि एका झाडाकडे त्यांनी बोट दाखवले. त्यांनी उमाला सांगितलं की मी या झाडाखाली काही सोन्याची नाणी ठेवली होती. खरं तर सुरेश वर्मा हा एक व्यापारी होता आणि त्याचे अनेक गैरकायदेशीर व्यवसाय होते. जेव्हा नंतर काही लोकांनी त्या झाडाजवळ खोदले, टीटूचे म्हणणे अगदी बरोबर ठरले आणि शेवटी हे पाहून सुरेशच्या घरच्यांनाही टीटू हा त्यांचा मुलगा असण्याचं मान्य केलं. पण हा पुनर्जन्म असल्याचा पुरेसा पुरावा होता का? सुरेशच्या कुटुंबियांनी सांगितलं की टीटूचा स्वभाव अगदी सुरेशसारखा होता. सुरेश खूप मोठा संतापी अग्रेसिव्ह माणूस होता. मारामारी, रक्तपात या त्यासाठी सामान्य गोष्टी होत्या आणि ह्या सर्व गोष्टी टीटूच्या वागण्यातही दिसत होत्या. एकदा टीटू त्याच्या कुटुंब आणि मिल्स बरोबर आग्र्याच्या बाजारपेठेत जात होता. त्यांनी बांगड्या विकत घेतल्या आणि मिल्स पैसे देणारच होत्या तितक्यात टीटूने त्यांना थांबवलं. त्यांनी बांगड्या विकणाऱ्याला धमकी दिली की मिल्स त्याची पाहुणी आहे आणि जर त्यांनी तिच्याकडून पैसे घेतले तर तो त्याला गोळी घालेल. मिल्सनी या घटनेचा उल्लेख त्यांच्या रिसर्च पेपरमध्ये सुद्धा केला आहे. टीटू आणि सुरेशचे असलेले खूप सारे सिमिलॅरिटीज पुनर्जन्माच्या सिद्धांताला, थिअरीला प्रबळ समर्थन देते. आतापर्यंत फक्त एक पुनर्जन्माची गोष्ट असलेल्या टीटू सिंगच्या ह्या प्रकाराला वेगळंच वळण मिळणार होतं. कारण एक दिवस टीटूने असं काही सांगितलं ज्याने हा प्रकरण मीडियामध्ये वणव्यासारखा पसरला. जिम मेरा बहुत हुआ है इसका माम क्या राइस कब खिंचवाया था ये? कब खिंचवाया था? मेरा का था मैंने तो पहले भी चलाया. टीटूने सांगितलं की सुरेशच्या हत्येत त्याच्यासोबत व्यवसाय करणाऱ्यांचाच हात होता आणि पहिल्यांदाच एका 4 वर्षाच्या मुलाला त्याच्या मागील जन्मातील खुनाची साक्ष देण्याची संधी देण्यात आली. हे प्रकरण आग्रा न्यायालयात सादर करण्यात आले. टीटूने सुरेशच्या मृत्यूबद्दल संपूर्ण घटना पुन्हा सांगितली. त्यांनी सांगितले की कशा त्याच्या डोक्याच्या उजव्या बाजूला गोळी लागली आणि तो मरण पावला. सुरेश वर्माच्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स तपासल्यानंतर टीटूची सर्व विधाने खरी ठरली. टीटू सिंगच्या जन्मचिन्ह बर्थमार्कबद्दल माहिती समोर आली. टीटूच्या डोक्याच्या
उजव्या बाजूला एक सर्क्युलर जन्मचिन्ह होते. हे नक्की तेच ठिकाण होते जिथे सुरेशला गोळी मारली होती. सुरेशच्या कुटुंबियांच्या मते हे चिन्ह सुरेशचे जन्मचिन्हासारखेच होते. डॉक्टर लॅन्स स्टेव्हन्सनने त्यांच्या संशोधनात पुनर्जन्म आणि जन्मचिन्ह यांच्यातील संबंध दर्शवला आहे. त्यांचे म्हणणे आहे की जन्मचिन्ह आपल्या मागील जन्मातील जखमांशी जोडलेले असतात. टीटू सिंगच्या बाबतीत त्यांचे जन्मचिन्ह सुरेशच्या गोळी लागलेल्या जखमेशी जुळत होती. हिंदू धर्मात जन्मचिन्हाला खूप महत्त्व दिले जाते. आपण आपल्यासोबत मागील जन्माची काही चिन्हे घेऊन येतो जी आपल्या शरीरावर जन्मचिन्ह म्हणून दिसतात. आता हा एक अतिशय क्रांतिकारी निर्णय होता, कारण साधारणपणे कायदा आणि न्यायालय अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नाही. हा संपूर्ण पुनर्जन्माचा सिद्धांत खोटा असल्याचेही सांगितले जात होते आणि त्यामागे मुख्य कारण होते टीटूची जन्मतारीख, डेट ऑफ बर्थ. जिथे टीटूचा जन्म झाला होता तिथल्या काही नोंदी रेकॉर्ड सांगतात की त्याचा जन्म वर्ष 1982चा होता. अधिकृत नोंदणीनुसार सुरेश वर्माची हत्या 28 ऑगस्ट 1983 रोजी झाली होती. पण नंतर संशोधनातून एका अशा सिद्धांताबद्दल, थिअरीबद्दल बोलले गेले ज्याने या केसची दिशा पुन्हा एकदा बदली पुनर्जन्म, ज्याला इंग्लिशमध्ये रिप्लेसमेंट रिइन्कार्नेशन म्हटलं जातं. ही एक अशी स्थिती आहे ज्यात एक मृत आत्मा, डेड सोल, एका बाळाच्या शरीरात प्रवेश करतो आणि त्याच्या आत्म्याची जागा घेतो. पण आपण जर असे मानले की टीटूचा जन्म 1982 मध्ये झाला तर हे कसे शक्य आहे? कारण सुरेशचा मृत्यू तर 1983 मध्ये झाला होता, नाही का? आता संशोधक जेम्स मॅटलॉक म्हणाले की ही एक दुर्बळ घटना असू शकते ज्यात सुरेशच्या आत्म्याने त्याच्या शरीरातील आत्म्याची जागा घेतली. टीटूच्या डोक्याच्या मागे आणखीन 2-3 जन्मचिन्ह आहेत. मॅटलॉकने सांगितले की ह्या खुणा तेव्हा झाल्या असाव्या जेव्हा सुरेशने टीटूच्या शरीरातून त्याच्या आत्म्याला बाहेर काढले. टीटूच्या जन्मतारखेशी संबंधित रहस्य उलगडीस बाहेर येऊ लागले. लोक स्वतःचे सिद्धांत बनवू लागले. असेही काही लोक म्हणाले की टीटूचे कुटुंब पैसे मिळवण्यासाठी आपल्या मुलाकडून हे सगळं नाटक करून घेत आहे. पण जर हे खरं असतं तर टीटूला सुरेश आणि त्याच्या कुटुंबियाची खाजगी प्रायव्हेट गोष्टी कशा माहीत असत्या? पण 11 कोर्टचा निकाल आणि रिप्लेसमेंट रिइन्कार्नेशनच्या सिद्धांताने या प्रकरणाला खूप स्पेशल बनवले. तो 4 वर्षांचा मुलगा खरोखर सुरेश होता का, की हे सर्व फक्त प्रसिद्धीसाठी केलेला एक पब्लिसिटी स्टंट होता? टीटू सिंगच्या केसचा अभ्यास आजही एक युनिक रिबर्थची केस म्हणून केला जातो आणि ह्या गोष्टींचा सत्य आजही एक मोठा रहस्य आहे. तर या विषयावर तुमचे काय विचार आहेत खाली मला कमेंट्समध्ये सांगा आणि आपण वळूया आपल्या पुढच्या गोष्टीकडे. वर्ष होता 1944. उत्तर प्रदेश येथील नायकुटमध्ये एक विचित्र दुःखद संध्याकाळी पावसाची रिमझिम सुरू होती आणि हवेत मातीचा सुगंध पसरला होता. डोंगराच्या मध्यामध्ये एक जुना कोसळलेल्या घराबाहेर एक 23 वर्षांचा तरुण उभा होता. पावसाच्या थंड गारव्यातही त्याच्या डोळ्यात एक विचित्र वेळ आणि वेदनेची आग जळत होती. त्याच्या ओठांवर फक्त एकच नाव होतं, पद्मा. तो त्या नशेच्या अवस्थेत त्याने जोरजोरात दार ठोकले आणि त्या घरातून एक म्हातारी होत असलेली स्त्री बाहेर आली. ती त्या मुलाची अवस्था बघून खूप जास्त घाबरली आणि तिने त्याच्या हातातली दारूची बाटली सिसकवून जमिनीवर आपटली आणि मग तिच्या तोंडातून काही शब्द बाहेर पडले ज्यांनी त्या पुरुषाचे जग बदलले. मागच्या जन्मात तू सर्वस्व गमावले होतेस, आता परत सर्व काही गमवायचे आहे का तुला? मागच्या जन्मी हा माणूस नक्की होता कोण आणि ती बाई नक्की पद्मा होती का? ह्या गोष्टींची सुरुवात होते अनेक वर्षांपूर्वी. 7 फेब्रुवारी 1921 रोजी बिसेनचंद कपूर यांचा जन्म उत्तर प्रदेशच्या बरेली येथे झाला होता. मुले 10 महिन्यात मामा किंवा बाबा असे शब्द बोलायला शिकतात.
पण लहान भिसेनचंद अतिशय कठीण शब्दांचाही स्पष्ट उच्चार खूप लहानपणापासून करायला शिकला. एवढ्या लहान मुलाला इतके जड शब्द कसे बोलता येतात याचे उत्तर कोणाकडेच नव्हते. जेव्हा भिसेन 4 वर्षाचा होता तेव्हा तो वडिलांसोबत एका लग्नाला गेला होता. परत येताना त्याची ट्रेन पिलीभीत नावाच्या स्टेशनसमोर थांबली. स्टेशनची घोषणा ऐकताच लहान भिसेनचा चेहरा बदलला. तो ट्रेनमधून खाली उतरण्याचा हट्ट करू लागला. ओरडत होता, माझं घर आलंय, हेच माझं गाव आहे. त्याच्या डोळ्यात अशी काही ओळख होती. ते पाहून त्याच्या वडिलांच्या मनात भीतीची एक लहर उठली. ही खरंच त्याच्या मागच्या जन्माची आठवण होती का, किंवा फक्त एक भ्रम? पुढची काही वर्ष अशीच गेली आणि मग एक दिवशी वर्तमानपत्रात वकील के नंदन साहे यांचा एक लेख छापून आला होता. त्यात त्यांनी आपल्या स्वतःच्या मुलाच्या मागील जन्माची आठवण सांगितली होत्या. त्यांनी अशी प्रकारे लोकांपर्यंत पोचवण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर त्यांना भिसेनची गोष्ट कळाली. काही दिवसांनी वकील साहे स्वतः भिसेनच्या घरी त्याला भेटायला गेले. भिसेननी त्यांना सांगितले की त्याच्या मागच्या जन्मीचे नाव लक्ष्मीनारायण होते. तो पिलीभीत येथे राहत होता. साहे यांनी या गोष्टींची अजून खोलमध्ये जाण्याचे ठरवले. ते भिसेनला घेऊन पिलीभीतला पोचले. तिथे तो आपल्या मागील जन्मातील आईला म्हणजे लक्ष्मीनारायणच्या आईला भेटला. ती वृद्ध स्त्री संशयाने भरली होती. तिने भिसेनला असे काही खाजगी प्रश्न विचारले ज्याचे उत्तर फक्त तिच्या मुलाला माहीत असू शकतात. तिने विचारले, मी तुझ्या लहानपणी पेटीत लपवून ठेवलेली गोष्ट कोणती होती? भिसेन क्षणभरही विचार न करता म्हणाला, चांदीचे घुंगरू. हे ऐकताच त्या स्त्रीच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. तिचा श्वास क्षणभर अडकला. तिने आपल्या थरथरत्या हाताने भिसेनच्या गालाला स्पर्श केले, जसं काही आपल्या हरवलेल्या मुलाला ती पुन्हा स्पर्श करत होती. अनेक वर्षानंतर जगप्रसिद्ध पुनर्जन्मतज्ञ स्टेव्हन्सन त्यांचा उल्लेख आपण तुम्हाला लक्षात आहे टीटू सिंगच्या घटनेमध्ये केला होता. हो बरोबर, यांनी हे प्रकरण पुन्हा उघडले. स्टीव्हन्सन यांनी सर्वप्रथम ह्याचा तपास सुरू केला की भिसेनकडे कोणताही असा मार्ग होता का जेणेकरून त्याला लक्ष्मीनारायण यांच्या कुटुंबाबद्दल माहिती असेल. पण त्यांना असं काही सापडलं नाही ज्याने ते हे म्हणू शकतात की भिसेनला लक्ष्मीनारायणबद्दल काही माहिती असू शकतं. दोन्ही कुटुंब पूर्णपणे अपरिचित होते. एक दुसऱ्याला ते अजिबात कोणत्याही नात्याने किंवा कोणा थ्रूही ओळखत नव्हते. यानंतर वकील साहे यांच्या नोंदणीच्या मदतीने स्टेव्हन्सन या प्रकरणात खोलात जाऊ लागले. लक्ष्मीनारायण श्रीमंत शेतकऱ्याचा एकुलता एक मुलगा होता. वडिलांच्या निधनानंतर त्याने अभ्यास सोडला आणि पैसे उडवू लागला. उत्तम जेवण, सुंदर कपडे, सुंदर मुली आणि विविध प्रकारचे व्यसने हेच त्याचे जग होते. लक्ष्मीनारायण यांनी कधीही लग्न केलं नाही, पण त्यांच्याच गावात राहणाऱ्या एका स्त्रीशी त्याचे मनापासून संबंध होते. पद्मा या नावाच्या स्त्रीबद्दल लक्ष्मीनारायण पूर्णपणे वेडा झाला होता. आता पद्माबद्दल मी जर तुम्हाला सांगायला गेलो तर पद्मा एक वैश्य होती, एक वर्कर होती. लक्ष्मीनारायण हा नेहमी तिच्या घरात जात येत असे, त्यामुळे लक्ष्मीनारायणला पद्मावर प्रेमही होतं. एकदा लक्ष्मीनारायण यांनी एका माणसाला पद्माच्या घरातून बाहेर येताना पाहिलं. हे पाहताच त्याचा राग इतका वाढला, त्याने एकदाही विचार न करता आपल्या नोकराची बंदूक हिसकावून त्या माणसाला गोळ्या घातल्या. तो तडपडत पूर्ण गावात फिरला आणि शेवटी मेला. त्या माणसाचं रक्त पूर्ण गावभरात पडलं होतं. अनेक दिवस पोलीस त्याचा पाठलाग करत होते, पण पैशामुळे तो कायद्याच्या हातातून निसटण्यास यशस्वी झाला. या घटनेनंतर लक्ष्मीनारायण पिलीभीत सोडून शहाजहानपूरला गेला. 5 महिने आजारांनी एकदम त्रस्तव्यस्त झालं होता. त्याची परिस्थिती खूप जास्त खराब झाली होती. 15 डिसेंबर 1918 रोजी वयाच्या 35व्या वर्षी लक्ष्मीनारायण यांचे दुःखद निधन झाले. त्यांचा मृत्यू झाला.
आता बघायला गेलो की लक्ष्मीनारायण पद्मावर खूप जास्त प्रेम करत होता आणि तेच कारण होतं की त्याने आयुष्यभर कधीच लग्न नव्हतं केलं आणि त्याने पद्माला त्याची रखेल बनवून ठेवलं होतं. लक्ष्मीनारायणाच्या आयुष्यातील हे जे सावळे रंग होते, ह्या ज्या वाईट सवयी होत्या, त्या भीषणच्या जीवनातही दिसू लागल्या. वयाच्या 5व्या वर्षी भीषणनेही त्याच्या वडिलांना एक रखेल ठेवायला सांगितली. त्यांनी त्याच्या वडिलांना सांगितलं की तुम्हाला खूप मजा येईल आणि तुम्ही ठेवा, आणि त्यांनी त्याच्या वडिलांना कन्व्हिन्स केलं आणि त्याच्या वडिलांनी पद्मालाच त्याची रखेल बनवून ठेवलं. लहानपणी पद्मा अनेक वेळा भीषणला भेटायला यायची. तिच्या मांडीवर बसायचा आणि अनेक तास तिच्याशी जुन्या आठवणी काढत बसायचा. इतकंच नाही तर तुम्हाला आठवते लक्ष्मीनारायणनी ज्या माणसाला मारलं होतं पद्माच्या घरातून बाहेर पडल्यावर, त्याची गोष्टही तो अभिमानाने सांगत असे की पद्माला मिळवण्यासाठी मी त्या माणसाचा खून केला. जेव्हा भीषण 23 वर्षाचा झाला तेव्हा त्याने पद्माला भेटायला आपल्या ऑफिसमध्ये बोलवलं. तो इतका उत्तेजित झाला होता, त्याने विचार केला की तो सगळ्या जुन्या आठवणी परत जाग्या करेल. भीषण पद्माच्या घरी पोचला. तोच तो दृश्य जिथे आपली गोष्ट सुरू झाली होती. पद्माने भीषणला सांगितलं की आता ती त्याच्या आईच्या वयाची आहे आणि त्याला हे सर्व विसरणेच योग्य आहे. भीषणचंद खूप दुःखी झाला पण काहीच न बोलता घरी परतला. या घटनेनंतर ते पुढे कधीच भेटले नाही. सुमारे 2 वर्षानंतर भीषणचे लग्न झाले आणि त्याच्या आयुष्यातून पद्मा नावाची स्त्री कायमची संपली. स्टेव्हन्सन यांच्या म्हणण्यानुसार भीषणचंद यांचे 46 जबाब स्टेटमेंट नोंदवण्यात आले. या स्टेटमेंटमध्ये एक खास गोष्ट होते, ती म्हणजे लक्ष्मीनारायणच्या घरात लपवलेला खजिना. भीषणला त्या खोलीची माहिती होती. खोदकाम केल्यावर सोन्याच्या नाण्यांचा एक कळश सापडला आणि हे सगळं आता भीषणला कसं माहिती पडलं, त्याने एक्झॅक्ट ती गोष्ट त्या खोलीत आहे असं कसं सांगू शकला हे कोणालाच माहिती नाही. आता पुढे बघायला गेलो तर लक्ष्मीनारायणचा प्रभाव भीषणच्या अनेक वागण्यावरून दिसून येत होता. लक्ष्मीनारायणच्या अनेक वाईट सवयी जसे दारू पिणे, मांसाहार खाणे, राग येणे भीषणच्या जीवनातही येऊ लागल्या. त्याच्या भूतकाळातील आठवणी हळूहळू मावळत असल्या तरीही त्याचा प्रभाव संपला नव्हता. लक्ष्मीनारायणच्या अनेक वाईट सवयी आणि आठवणींचा भीषणच्या मनावर इतका खोल परिणाम झाला की त्यामुळे त्याला एक विचित्र अस्वस्थता यायची. तो म्हणत असे की आपल्या सर्व समस्या आणि संघर्ष, जे काही आपले प्रॉब्लेम्स आणि स्ट्रगल, हे आपल्या गेल्या आयुष्यातील जे आपले कर्म होते त्याचाच परिणाम आहे. म्हणजे ज्यांनी त्या माणसाचा खून केला होता, म्हणजे गेल्या जन्मी जेव्हा लक्ष्मीनारायणनी त्या माणसाचा खून केला होता त्याचेच कर्म त्याला ह्या आयुष्यात भोगायला लागतात आणि म्हणून तो गरीब आहे. अजून मोठा होत गेला. भीषणला थोडी अक्कल आली, तो थोडा अजून मॅच्युअर झाला. भीषणनी ह्या सर्व गुणांवर नियंत्रण ठेवले. त्याला हे समजलं की जर आपण ह्या आयुष्यात हे सगळे गुण कंट्रोल केले, कर्म चांगले ठेवले, तर पुढचं आयुष्य आपलं चांगलं जाईल किंवा मला मोक्ष मिळेल. आणि त्यानंतर भीषण ह्या सर्व गोष्टींना मागे सोडून एक सामान्य आयुष्य जगू लागला. भगवद्गीतेसारख्या अनेक पुराणांमध्ये पुनर्जन्माचा उल्लेख केला आहे. गरुड पुराणामध्ये भगवान विष्णू गरुडाला सांगतात की जसे आपण आपले कपडे बदलतो त्याचप्रमाणे आत्मा आपले शरीर बदलतो. हे आत्मा भूतकाळातील संस्कार आणि कर्माचे ओझे सोबत घेऊन येतो. एवढेच नाही तर क्वांटम फिजिक्सच्या प्रमाणे आपली जी कॉन्शियसनेस असते, आपली जी चेतना असते आणि आपले शरीर 2 वेगवेगळे घटक आहेत. मृत्यूनंतरही आपली कॉन्शियसनेस अस्तित्वात राहू शकते, जे नवीन मेंदूला जोडून आपल्या भूतकाळातील आठवणी परत आणू शकते. आजही अनेक पुनर्जन्म किंवा पुनर्जन्म हा संकल्पनेवर विश्वास नाही, पण बिसनचंद कपूर सारखी अनेक प्रकरणं ते सत्य असल्याचं सिद्ध करतात. आपली जी तिसरी गोष्ट आहे तीही अजून त्याला भर देते आणि त्याची काही अशी सुरुवात होते. 16 जुलै 1985ची सकाळ. 16 वर्षांची सुमित्रा जी आनंदाने आपल्या लहान मुलाला खेळवत होती, तिच्या चेहऱ्यावर अचानक एक गंभीर विचित्र शांतता आली. तिने आपल्या पतीकडे जगदीशकडे पाहिले आणि एक खूप थंड आवाजात म्हणाली, मी 3 दिवसांनी मरणार आहे, मला घेऊन जायला ते येतील.
हे ऐकून जगदीशच्या हातातून चहाचा कप सुटला. सुमित्रा काय बोलत होती आणि ती असे का बोलत होती हे त्याला कळत नव्हते. वयाच्या 13व्या वर्षी लग्न झालेली सुमित्राने लग्नाच्या 2 वर्षापूर्वीच तिच्या आईला गमावलं होतं. त्यानंतर ती एकटीच राहिली होती. शहरात नोकरी करणारे तिचे वडील तिला वेळ देऊ शकले नव्हते आणि हा एकटेपणा तिला लग्नानंतरही सोडत नव्हता. तिचा पती जगदीश ही खूप वेळ शहरात कामाला असायचा. सुमित्रा तिच्या एकटेपणाला कंटाळली होती. पण लग्नाच्या 3 वर्षानंतर डिसेंबर 1984 मध्ये जेव्हा सुमित्राने एका सुंदर मुलाला जन्म दिला तेव्हा तिच्या सर्व तक्रारी, सर्व कंप्लेंट्स दूर झाले. ती आपल्या मुलावर, ज्याचं नाव त्यांनी मुन्ना ठेवलं होतं, खूप प्रेम करायची. तो तिच्या जगण्याचा एक केंद्रबिंदू बनला होता. तो तिच्या जगण्यामागचे कारण होतं की तिला या आयुष्यात आता मजा येऊ लागली होती. आता ती खूप खुश होती. पण काही महिन्यानंतर तिच्यासोबत काही विचित्र घटना घडू लागल्या. तिच्या संपूर्ण शरीर ताठ व्हायचं, हातपाय वाकडे तिकडे व्हायचे, तिचे डोळे वरच्या दिशेने वळायचे आणि ती विचित्र अमानुषी आवाज काढू लागायची. तिच्या कुटुंबांना वाटू लागले की तिला वाईट आत्म्याने पछाडलं आहे. ते तिला स्थानिक पुजारी आणि मांत्रिकाकडे घेऊन गेले, पण काही फरक पडला नाही. 2 महिन्यापासून सुमित्रा या सगळ्याचा त्रास सहन करत होती. आता जसं तुम्हाला आठवते की तिने तिच्या नवऱ्याला सांगितले होते की 3 दिवसात मी मरणार आहे आणि तसंच झालं. 19 जुलै 1985 रोजी तिला अचानक खूप ताप येऊ लागला. तापाच्या अवस्थेत तिच्या शरीराने प्रतिक्रिया, रिस्पॉन्स देणं बंद केलं. तिचा श्वास थांबला. घरात रडण्याचा आणि आक्रोशाचा आवाज घुमत होता. तोपर्यंत कोणीतरी ओरडले, थांबा. तिचा श्वास तो परत येतोय. सर्वजण अचंबित होऊन पाहत राहिले. तिचा श्वास खरोखर परत आला होता. पण आता ती सुमित्रा नव्हती. तिचा नवरा, तिचं कुटुंब, अगदी तिचा लहान मुलगा मुन्नालाही ओळखण्यास नकार दिला. जेव्हा तिचा नवरा जगदीश तिला मिठीत घ्यायला गेला तेव्हा तिने त्यालाही ढकलून दूर केले आणि ओरडली, दूर राहा माझ्यापासून. तू कोण आहेस? मी तुम्हाला कोणालाच ओळखत नाही. मी शिव आहे. माझं नाव शिव त्रिपाठी आहे. मला माझ्या रिंकू आणि टिंकूकडे जायचं आहे. आणि तिच्या घरातल्यांना असं वाटलं की हिला कदाचित वेड वगैरे काहीतरी लागले म्हणून हिला आठवत नसेल, तर ती होईल ठीक. तिचे उपचार वगैरे चालू होते. बघायला गेलो तर जेव्हापासून सुमित्रा स्वतःला शिव त्रिपाठी म्हणू लागली तिच्यात काही आश्चर्यकारक बदल घडले होते. खूप विचित्र बदल घडले होते तिच्यात. अशिक्षित असलेली सुमित्रा, जिला लिहिता वाचता येत नव्हतं, ती लिहायला आणि वाचायला लागली होती. तिने खूप कॉन्फिडेंटली, खूप स्पष्ट अक्षरात अनेक पत्र लिहिली होती आणि जगदीशला ती पोस्ट करायला सांगितली होती. त्यावर पत्ता होता राम सिया त्रिपाठी, दिबियापूर. एके दिवशी एका अनोळखी व्यक्तीने त्यांचा दरवाजा ठोकला. तो माणूस मंद आवाजात जगदीशला म्हणाला, मला या पत्त्यावरून काही पत्र मिळाली आहेत. हे ऐकताच किचनमध्ये बसलेली सौमित्रा धावत आली. तिने त्या माणसाला पाहिले आणि क्षणभर थांबून पापा म्हणून त्या व्यक्तीला घट्ट मिठी मारून रडू लागली. जगदीश सोबत तो माणूस सुद्धा आश्चर्यचकित झाला. सौमित्राला दूर करत त्याने विचारले, तू कोण आहेस? तू असं का करतेस? तू मला ओळखतेस का? सौमित्रा जोरात ओरडली आणि थरथरत आवाजात त्याला म्हणाली, पापा मी तुमची मुलगी, तुमची शिव. तुम्ही मला ओळखलं नाहीत का? हे ऐकून राम सिया त्रिपाठी स्तब्ध झाले. या मुलीने पत्रात जेही लिहिलं होतं ते खरं होतं. ती खरोखर स्वतःला शिव समजत होती. पण एक अनोळखी मुलगी आपली मुलगी आहे हे तो सहज कसं स्वीकार करेल? त्याने आपल्या हातातील पुस्तके उघडली. त्यात शिव आणि त्याच्या कुटुंबातील अनेक चित्रे होती. त्याने ती चित्र सौमित्रानं दाखवली. तिने शिवच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला ती ऑलरेडी ओळखत होती. मग अचानक ती एका चित्रावर, एका फोटोवर थांबली. तिच्या डोळ्यात एका रागाची आग दिसू लागली. तिने त्यावर बोट ठेवले आणि थंड आवाजात म्हणाली, हा तोच आहे. यानेच माझ्या डोक्यावर वीट ठेचून मला मारलं होतं. हे शिवच्या वहिनीचे चित्र होते. त्रिपाठी थक्क झाले. त्यांचे डोळे भरून आले आणि त्यांची खात्री पटली की हीच त्यांची शिव आहे.
तो तिला मिठीत घेऊन जोरात ओरडला. पण इतक्या वर्षानंतर तिला तिच्या मागच्या जन्माचं कसं एवढं आठवत होतं, तेही एवढ्या क्लिअरली. कॉलेजमधील लेक्चरर रामसिंह त्रिपाठी यांना एक मुलगी होती. तिचं नाव त्यांनी शिव ठेवलं होतं. शिव डिबलपूरच्या एका छोट्याशा गावात लहानाची मोठी झाली. तिने ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि लवकरच तिचे लग्न झाले. तिने रिंकू आणि टिंकू या 2 मुलांना जन्म दिला. मात्र लग्नानंतर तिच्या सासरचे लोक तिला त्रास देऊ लागले, मारहाण करू लागले. तिला मुले झाल्यावरही हे चालूच होते. तिने आपल्या मुलांसाठी सर्व काही सहन केले. 18 मे 1985 रोजी शिवचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळून आला. तिने आत्महत्या केल्याचा दावा तिच्या सासरच्या लोकांनी केला. मात्र शिवच्या डोक्यावर खोल जखम होती, जशी काही कोणीतरी जोरात तिच्या डोक्यावर प्रहार केला असावा. आणि काही लोकांनी त्याच दिवशी सकाळी शिवच्या सासूला आणि वहिनीला त्या दिशेने जाताना पाहिले होते. मात्र पोलिसांनी त्यावेळी कोणाचेच ऐकले नाही आणि शिवच्या सासरच्यांचे ऐकून हे प्रकरण बंद केलं. शिवच्या मृत्यूचे खरे रहस्य तिच्या सोबतच गेले. सौमित्राच्या विधानाच्या आधारे त्रिपाठी आणि त्यांच्या कुटुंबियांनी शिवची केस पुन्हा उघडण्याचा प्रयत्न केला. शिवच्या अवघे 4 वर्षांनी 1968 सौमित्राचा जन्म झाला होता आणि सौमित्रा जिवंत असतानाच शिवचा मृत्यूही झाला. मग ती पुन्हा जिवंत कशी झाली, हा प्रश्न प्रत्येक न्यूज चॅनलवर विचारला गेला. काहींनी तर ही भूताटकी असल्याचाही दावा केला, तर काहींनी तिला मानसिक आजार आहे असं सांगितलं. आणि काही लोक तर सौमित्रा आणि तिच्या कुटुंबाला फसवणूक करणारे सिद्ध करू लागले. फेब्रुवारी 1986 प्रसिद्ध पुनर्जन्म संशोधक लॅन्स स्टेव्हन्सन परत त्यांचा उल्लेख झाला आहे. त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. त्यांनी अनेक लोकांच्या मुलाखती घेतल्या आणि सौमित्राशीही बोलले. सौमित्राचे 19 जबाब नोंदण्यात आले जे तिला शिव त्रिपाठीशी जोडतात. शिवचे लहानपणाचे नाव, त्यांच्या कुटुंबाची जन्मतारीख आणि अगदी सासऱ्यांच्या कपाटाच्या कोपऱ्यात ठेवलेली पिवळी साडीसुद्धा, अशा अनेक गोष्टी सौमित्राने आपल्या मुलाखतीत सांगितले. स्टेव्हन्सनच्या तपासात हे देखील सिद्ध झाले की शिव आणि सौमित्रा यांच्या कुटुंबाचा आधी कोणताही संबंध नव्हता. स्टेव्हन्सनने निष्कर्ष काढला की सुमित्रा हा शिवचा पुनर्जन्म आहे. पण हा प्रश्न अजूनही शिल्लक होता की शिवचा पुनर्जन्म नवजात बालाच्या ऐवजी एका जिवंत मुलीच्या शरीरात कसं झालं. ह्या प्रश्नाचे उत्तर जेम्स मॅटलॉक यांचाही आपण आधी उल्लेख केला होता, ह्यांच्या संशोधनाच्या संकल्पनेत सापडले. जसं आपण बोललो होतो, रिप्लेसमेंट रिइन्कार्नेशन, ज्यामध्ये मृत व्यक्तीची आत्मा दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतो आणि त्याच्या आत्म्याची जागा घेतो. हे पोसेशन भूतबाधापेक्षा खूप वेगळं आहे. पोसेशनमध्ये एक आत्मा जिवंत व्यक्तीच्या शरीरावर नियंत्रण ठेवतो, पण त्या व्यक्तीची आत्मा शरीर सोडत नाही. रिप्लेसमेंट रिइन्कार्नेशनमध्ये एक आत्मा दुसऱ्या आत्म्याला बदलतो. 1985 जेव्हा तिच्या तापाने मृत्यू झाल्यासारखी स्थिती आली, तेव्हा तिच्या आत्म्याने तिचे शरीर सोडले आणि शिवच्या आत्म्याने, जिच्यावर अन्याय झाला होता आणि आपल्या मुलांची चिंता होती, त्यांनी तिची जागा घेतली. तिच्या दोन्ही कुटुंबासाठी हा एक खूप कठीण प्रवास होता. जगदीशने आपल्या पत्नीला गमावले होते, जी त्याच्यासमोर उभी असूनही त्याची नव्हती. आणि रामसिंह त्रिपाठीने आपल्या मुलीला परत मिळवले होते, पण एका अनोळखी शरीरात. ह्या गोष्टी आपल्याला विचार करायला लावतात की आपली ओळख खरोखर काय आहे, आपले शरीर की आपली आत्मा. सौमित्राच्या शरीरातील शिवचे अस्तित्व या प्रश्नाचे उत्तर देत नाही, पण हे सर्व एका गोष्टीची खात्री मात्र नक्की करून देतात की ही कथा मानव अस्तित्व, आपल्या एक्झिस्टन्स आणि आपल्या प्रेम आणि अन्याय ह्या विषयावर एक प्रकाश टाकते, जे कदाचित आपल्याला कधीच पूर्णपणे कळणार नाही. मंडळी, आतापर्यंत आपण टीटू सिंग, भीसेनचंद कपूर आणि सौमित्राची प्रकरणं ऐकली. हे सर्व कहाण्या 1980च्या दशकातल्या आहेत, जेव्हा मीडिया आणि संशोधन खूप सोपे झाले होते. पण ह्या सगळ्यांच्या खूप आधी
1930च्या दशकात 1930 एक अशी घटना घडली होती ज्याने संपूर्ण देशाला विचार करायला भाग पाडले. ही गोष्ट आहे शांती देवीची. तिच्या प्रकरणाला इतिहासातील सर्वात जास्त क्रेडिबल पुनर्जन्माची किंवा रिबर्थची घटना मानली जाते. ही गोष्ट फक्त पुनर्जन्माची नाही, ही कहाणी आहे एका अशा आत्म्याची जो आपल्या मृत्यूलाही ओलांडून आपल्या प्रेमाला आणि आपल्या वचनाला पूर्ण करण्यासाठी परत आला होता. हे वर्ष आहे 1930. दिल्लीच्या एका साधारण परिवारात एक 4 वर्षांची मुलगी शांती देवी आपल्या आईसोबत बोलत होती. ती जे बोलत होती ते साधारण नव्हतं. ती अचानक म्हणू लागली, आई, हे माझं खरं घर नाही आहे, माझे घर मथुरेत आहे. आधीच्या लोकांसारखेच वाटले ही कदाचित माझ्या लहान मुलीची एक कल्पना असावी. लहान मुलं सतत असं काही ना काही बडबडत असतात. पण शांती देवी थांबली नाही. दिवसांदिवस तिचा हट्ट वाढत गेला. ती स्पष्ट शब्दात सांगायची, माझं नाव शांती नाही, माझं नाव लुगदी देवी आहे आणि माझे पती ते मथुरात कपड्याचं दुकान चालवतात. तिच्या आईवडिलांची चिंता आता वाढली होती. ही मुलगी फक्त गोष्ट बनवत नव्हती, तिच्या डोळ्यात एक विचित्र गंभीरपणा होता, एक सिरियसनेस होतं. ती म्हणायची की माझ्या पतीचं नाव केदारनाथ चौबे आहे, आमचे घर द्वारकाधीश मंदिराजवळ आहे आणि हो, मी माझ्या मुलाला नवनीतला जन्म दिल्यानंतर 10 दिवसांनी हे जग सोडले होते. एवढंच नाही तर ती लहान मुलगी अगदी मथुराची स्थानिक भाषा बोलू लागली. ती दिल्लीच्या जेवणाच्या पदार्थांबद्दल तक्रार करायची की हे जेवण माझ्या सासरसारखं नाही, माझ्या सासरी हे बनतं ते बनतं, तुम्ही हे का नाही बनवत, ते का नाही बनवत. शांती देवीचं हे वागणं तिच्या शाळेतही दिसू लागलं. तिचे शिक्षक आश्चर्यचकित होते. एका 4 वर्षांची मुलगी इतक्या बारीक सारीक डिटेल्समध्ये कशी जाऊ शकते, एका दुसऱ्या शहराबद्दल एवढं बारकाईने कशी बोलू शकते. तिने एकदा आपल्या हेडमास्टरला सांगितले, मी तुम्हाला सांगते, मी माझ्या खोलीच्या एका कोपऱ्यात जमिनीखाली एक छोटीशी पेटी ठेवली होती, त्यात 150 रुपये होते. विचार केला तर ते खजिनाच होता, कारण त्यावेळी 150 रुपये ही खूप मोठी गोष्ट होती. शांती देवी 9 वर्षांची झाली, पण तिच्या आठवणी मात्र तशाच होत्या. त्या अजिबात फेड झाल्या नाहीत, त्या उलट वाढत गेल्या. उलट्या त्या अजून स्पष्ट होत गेल्या. शेवटी तिच्या कुटुंबाने एक निर्णय घेतला की ही जी मिस्ट्री आहे, हे जे रहस्य आहे, त्यातून पडदा उतरवल्याशिवाय काही पर्याय नाही. शांती देवीच्या एका दूरच्या नातेवाईकाने, बाबू बिशनचंद यांनी स्वतः हे प्रकरण हातात घेतले. त्यांनी शांती देवीने सांगितलेल्या सर्व माहितीच्या आधारे मथुरेत केदारनाथ चौबे या नावाच्या एका व्यापाऱ्याला एक पत्र लिहिले. त्यात लिहिले होते, तुमची पत्नी लुगदी देवी असावी, जिचा मृत्यू 10 वर्षांपूर्वी झाला होता आणि तुम्हाला एक मुलगा असावा. जर हे सत्य असेल तर कृपया या पत्राचे उत्तर द्या. काही दिवसानंतर दिल्लीच्या त्या घरात एक पोस्ट कार्ड आले आणि ते वाचून शांती देवीच्या वडिलांची पायाखालची जमीन सरकली. तुमच्या पत्रात लिहिलेली प्रत्येक गोष्ट अक्षरशः खरी आहे. मी हा केदारनाथ बोलतोय. माझ्या पत्नीचं नाव लुगडी देवी होते आणि तिचा मृत्यू अगदी तसंच झाला होता जसं तुमची मुलगी सांगते. माझा विश्वास बसत नाही आहे, पण मी तिला भेटायला इच्छुक आहे. मला तिला भेटायचं आहे. केदारनाथ स्वतःला थांबवू शकले नाहीत. नवनीतला आणि आपल्या दुसऱ्या नवीन पत्नीला घेऊन दिल्लीला आले. त्यांनी शांती देवीला भेटायला एकटं न जाता आपल्या एका कझिनला आपण केदारनाथ आहोत असं सांगायला पाठवलं. जेव्हा तो माणूस शांती देवी समोर गेला तेव्हा तिच्याकडे क्षणभर पाहत राहिला. तिच्या चेहऱ्यावर निराशा, डिसअपॉइंटमेंट दिसली. ती शांतपणे म्हणाली, नाही, हे माझे पतिदेव नाहीत, हे माझ्या पतीचे भाऊ आहेत. हे माझ्या पती होण्याचं नाटक करतात. माझे पती खूप खूप शुभ्र गोरे आहेत आणि त्यांच्या डाव्या गालावर एक मसा आहे. हे ऐकून केदारनाथचा जो भाऊ होता तो स्तंभित झाला. त्याला खूप मोठा शॉक बसला, कारण ही ओळख अगदी बरोबर होती. आणि मग खरे केदारनाथ तिच्या समोर आले. त्यांना पाहता क्षणी
9 वर्षांची शांती देवी लगेच मान खाली घालून उभी राहिली, अगदी एका भारतीय पत्नीप्रमाणे. आणि मग तिने आपल्या लहान मुलाकडे, नवनाथकडे पाहिलं. तिने त्याला पाहताच मिठीत घेतलं आणि ती रडू लागली, जसं काही एक आई आपल्या हरवलेल्या बाळाला भेटत होती. ही घटना त्यावेळी वणव्यासारखी पसरली. वर्तमानपत्रात लेख छापून आले आणि ही गोष्ट इतकी प्रसिद्ध झाली की तिची चर्चा देशातील त्या काळातले सर्वात प्रभावशाली व्यक्ती महात्मा गांधी यांच्यापर्यंत पोचली. गांधीजी जे सत्याच्या मार्गावर चालणार होते, त्यांना ह्या गोष्टीत खूप रस वाटला. त्यांनी या प्रकरणाच्या सत्याशी तपास करण्यासाठी 15 सदस्यांची एक समिती स्थापन केली. या समितीत प्रसिद्ध वकील, संसद सदस्य आणि मीडियाचे लोक होते. 15 नोव्हेंबर 1935 दिल्ली रेल्वे स्टेशनवर एक अनोखे दृश्य होते. ही समिती शांती देवीला घेऊन मथुरेला जायला निघाली होती. ट्रेनमध्ये बसल्यावर शांती देवी आनंदाने खिडकी बाहेर बघत होती, जसं काही ती आपल्या घरी परत येत होती. ते लहान मुलं असतात ना, ज्यांना गावाकडे आपण जेव्हा जातो ते केवढे खुश होतात, तशीच काही खुश त्यावेळी शांती देवी होती. मथुरा स्टेशनवर उतरले. प्लॅटफॉर्मवर खूप जास्त गर्दी जमली होती आणि त्यानंतर तिला एक घोडागाडीमध्ये बसवण्यात आले. बसल्यानंतर टांगावाल्याने समितीच्या एका सदस्याला विचारले की कुठे जायचं आहे, पण त्याला उत्तर शांती देवीने दिलं. तिने टांगावाल्याला कोणताही पत्ता न सांगता स्वतः संपूर्ण शहरभर रस्ता दाखवत ती घोडागाडी तिने आपल्या जुन्या घराजवळ आणली. आपल्या जुन्या आजूबाजूच्या गल्ली वगैरे सगळं तिने ओळखलं. शांती देवी टांग्यातून उतरली आणि तिच्या पायापाशी जाऊन रडू लागली. ती म्हणाली, आई तुम्ही मला ओळखलं नाही का? मी तुमची लुगदी. ती स्त्री लुगदी देवीची सासू होती. शांती देवीने घरात प्रत्येक नातेवाईकाला, शेजारच्यांना त्यांच्या नावासकट ओळखले आणि शेवटी आता तो क्षण आला होता ज्या क्षणाची सर्वजण वाट पाहत होते. तुम्हाला आठवते मी बोललेलो की जी शांती देवी होती ती सांगत होती की तिने तिच्या पेटीत, तिच्या खोलीत 150 रुपये लपवले होते. आता तो क्षण आला होता, पैशांचा क्षण. समितीने तिला विचारले, जी समितीची लोक तिच्याबरोबर गेली होती त्यांनी तिला विचारले, शांती कुठे आहेत ते पैसे? शांती देवी लाजत लाजत घराच्या एका कोपऱ्यात गेली आणि तिने तिथे एका जागेकडे बोट दाखवले. तिथे जमिनीखाली तिथे खोदकाम केल्यावर एक छोटासा खडा सापडला, पण त्यात काहीच नव्हते. क्षणभर सर्व शांत झाले. तेवढ्यात केदारनाथ खाली बसले आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आले. त्यांनी लहान आवाजात कबूल केले, मी लुगदीच्या मृत्यूनंतर ते पैसे काढले होते. मला असं वाटलं होतं की ही गोष्ट फक्त मला आणि लुगदीलाच माहिती आहे. आता बघायला गेलो तर हेच या कहाणीचं क्लायमॅक्स होतं. महात्मा गांधींनी स्थापन केलेल्या समितीने त्यांचे रिपोर्ट सादर केले. त्याचा निष्कर्ष एकच होता, शांती देवीची कहाणी ही काल्पनिक नाही, तर एक पुनर्जन्माचा ठोस पुरावा आहे. पुढे शांती देवीने कधीच लग्न केले नाही. तिने स्वतःला आध्यात्मिक स्पिरिच्युअल मार्गाला समर्पित केले. 1987 मध्ये तिचं निधन झालं. तिची कहाणी आजही जगभरातील पुनर्जन्माचे रिइन्कार्नेशन ह्यावर रिसर्च करतात. त्यातील एक माइलस्टोन मानलं जातं. तर हीच होती मित्रांनो आपली 4थी गोष्ट. ह्या एपिसोडमध्ये आपण अनेक सत्यकथा ऐकल्या. लोक जिथे फक्त आपल्या आठवणी घेऊन परत आले नाही, आपला पत्ता, आपली आई, आपला मृत्यू हे त्यांनी सगळं ओळखलं. हिंदू धर्म सांगतं की मनुष्य जन्म मिळणे हे हजारो जन्मांच्या पुण्याईचं फळ आहे. गरुड पुराणात विष्णू स्वयं गरुडाला सांगतात, मनुष्य जर तो आपला कर्तव्य विसरतो तर तो पुन्हा जन्म घेतो, पण पुढच्या जन्मी तो माणूस असेल असं नाही. कधी तो उंदीर होतो कारण त्याला खूप जास्त लोभ असतो, कधी कुत्रा कारण त्यांनी दुसऱ्यांना त्रास दिलेला असतो, कधी कावळा कारण तो कपटी असतो, आणि कधी तो सापही होतो कारण गेल्या जन्मात त्याच्या हृदयात खूप जास्त क्रोध होता. आणि काही आत्मा तर इतके पापी असतात की त्यांना 84 लक्ष योनीमध्ये फिरावं लागतं. प्रत्येक जन्म ही एक नवीन शिक्षा असते. या चक्रातून सुटण्याचा फक्त एकच मार्ग, शुद्ध कर्म. माणूस म्हणून मिळालेला हा एक जन्म हा फक्त
खाण्याचा, पिण्याचा, पैसा कमवण्याचा किंवा आपला दैनंदिन स्ट्रगलसाठी नाही आहे. ही एक संधी आहे जिथे तुम्ही मुक्त होऊ शकता किंवा इथेच अटकून राहू शकता. आज ज्या गोष्टी आपण ऐकल्या तिथल्या लोकांनी काय अनुभवलं? मरण, पण तो आत्मा परत आला. हे उत्तर आपल्याच डोळ्यांनी बघितल्यासारखं आहे. हो, आत्मा मरत नाही, तो परत येतो. कधी आपल्याच घरात, कधी शेजारच्या रूपात, कधी अशी व्यक्ती बनून येतो ज्याला आपण कधी बघितलं सुद्धा नसतं. कधी कोणत्या अशा व्यक्तीतही येतं ज्याला आपण कधीच, त्याच्याशी आपला काहीच संबंध नसतो. तर पुढचा प्रश्न हाच, तर हा जीवन आपण कशासाठी जगतो? माणूस म्हणून परत येणार ह्याची खात्री नाही, पण जर आलो तर कोणत्या रूपात, कोणत्या वेदनेत? कुणाला तो एक भेट म्हणून मिळतो, तर कुणाला एक शिक्षा म्हणून, आणि कुणाला एक अंतिम परीक्षा म्हणून. तर मित्रांनो, ह्याच होत्या आपल्या आजच्या गोष्टी स्टोरीज विथ रिकीच्या ह्या एपिसोडच्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज कमेंट्समध्ये सांगा की तुमचे विचार काय आहेत, आणि जर तुम्हालाही अशा कोणत्या गोष्टी माहिती असतील तर नक्की कळवा. आणि जर तुम्हाला आपल्या पॉडकास्टमध्ये ॲज अ गेस्ट म्हणून यायचं असेल, तुम्हालाही काही तुमच्या गोष्टी सांगायच्या असतील, तर खाली डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लाईनमध्ये गुगल फॉर्मची लिंक आहे, ती नक्की भरा. तुम्ही आपल्याला स्पॉटिफायवरही ऐकू शकता आणि तुम्ही आपल्याला इंस्टाग्रामवरही फॉलो करू शकता. आपण परत एकदा भेटू एका अशाच एपिसोडमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.